नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 6 एप्रिलला रामनवमी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची काय सेवा करायची, काय उपाय करायचे आहेत, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा चैत्र शुक्ल नवमीला आपण रामनवमी साजरी करत असतो बघा. तर याच दिवशी खरं तर श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून देखील अख्ख्या भारतभरात साजरी करत असतो बघा आपण. आणि बघा याच दिवशी म्हणजेच 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला होता. खरं तर त्यांचं चरित्र, खरंच त्यांची आचार विचार वागणूक खरंच आपल्यासाठी आता सुद्धा खरंच खूप श्रेष्ठ आहे असं म्हणता येईल. कारण ते प्रेमी होते. कारण जेव्हा त्यांना वनवास भोगावा लागला तेव्हा एका रात्री ते आपलं सर्व काही म्हणजे त्यांना राज्य मिळणार होतं, सर्वस्व भेटणार होतं. तर बघा ते सगळं सोडून फक्त मातृपितृ प्रेमासाठी ते सगळं सोडून वनवासाला गेले. बघा एवढं त्यांचं मोठं म्हणजे नाही का व्यक्तिमत्व आहे असं म्हणता येईल. खरं तर बघा आपण देखील ह्या दिवशी खरं तर आपल्या म्हणजे प्रभू श्रीरामांचं चरित्र जर वाचलं तर खरंच त्यांचा विचार, त्यांचा आचार खरंच आपण देखील अंगीकारलं पाहिजेत असं म्हणता येईल. कारण आणि बघा याच दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा करायची असते. आणि मेन म्हणजे तर बघा पूर्ण भारतभरात या दिवशी रामनवमीच्या दिवशी प्रत्येक मंदिरात, प्रत्येक म्हणजे जिथं मंदिर आहे तर तिथं मोठ्या प्रमाणात, मोठ्या उत्साहाने बघा रामनवमी साजरी करत असतात बघा. तर बघा इथे सुद्धा मेन म्हणजे रामनवमी दिवशी 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि बघा प्रत्येक मंदिरात, केंद्रात, प्रत्येक ठिकाणी या दिवशी खरं तर रामरक्षेचं पठण केलं जातं बघा. किंवा नामजप चालू असतो प्रत्येक ठिकाणी. खरं तर सामूहिकरित्या जेव्हा आपण सेवा करतो ना त्याचं फळ काहीतरी वेगळंच असतं. आणि मेन म्हणजे या दिवशी खरं तर रामरक्षा सिद्ध होत असते बघा. त्याच्यामुळे आपल्यालाही थोडी का होईना म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 11 वेळा ज्यांना जशी इच्छा असेल तसं तुम्ही रामरक्षेचं या दिवशी बघा पठण करू शकता. 1 ते 8 ओवीपर्यंत रामरक्षा आहे आणि तिथून पुढं फलश्रुती आहे बघा. त्याच्यामुळे ज्यांना खरंच इच्छा आहे की रामरक्षेचं पठण 11 वेळेस करायचं तर त्यांनी 10 वेळा रामरक्षा 1 ते 8 ओवीपर्यंत म्हणायची आणि तिथून पुढे 11व्या वेळेस आपल्याला पूर्ण रामरक्षा म्हणायची आहे बघा. तर बघा या दिवशी खरं तर पूर्ण जगभरात रामरक्षेचं पठण होत असतं. आणि याच दिवशी खरं तर रामरक्षा ही सिद्ध होत असते. ज्यांना खरंच मेन एक सांगायचं आहे, ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी जर म्हणजे रोज मी आधी याच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्यांनी जर रोज आपल्या पोटावरती उजवा हात ठेवून जर रामरक्षेचं पठण केलं तर तसंच प्रभू श्रीराम सारखंच आपलं बाळ देखील गुणवान जन्माला येईल बघा. त्याच्यामुळे नक्की हे देखील करायला तुम्ही विसरू नका. त्याच्यानंतर तुमची ही मुलं म्हणजे तापट आहेत, कोणाचंच ऐकत नाहीत किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरनं त्यांची चिडचिड होत असेल किंवा कोणाचं म्हणजे अभ्यासात सुद्धा त्यांचं लक्ष लागत नसेल तर तुम्ही खरं तर त्यांना स्वतःला जर रामरक्षेचं रोज पठण करायला लावलं किंवा जर त्यांना वाचता येत नसेल तर तुम्ही स्वतः समोर बसून त्यांना तुम्ही म्हणायला लावलं म्हणजे नाही का, तुम्ही म्हणून त्यांना ऐकायला लावलं तर त्याच्यासारखं मोठं काहीच नाही. कारण त्यांच्या देखील वागण्यात, बोलण्यात खरंच खूप सारा बदल होतो ह्या रामरक्षेने. त्याच्यामुळे नक्कीच या सगळ्या सेवा करण्याचा या दिवशी प्रयत्न करा बघा. आणि मेन म्हणजे म्हणजेच रामनवमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी काही उपाय करायचा आहे. मेन म्हणजे आपल्याला या दिवशी खरं तर तुमच्याकडं प्रभू श्रीरामांची मूर्ती, फोटो किंवा विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा असतो बघा. तर अभिषेक करताना तुम्हाला करता पुरुष सुक्त 1 वेळा म्हणायचंय, स्त्री सुक्त 1 वेळा म्हणायचंय, रामरक्षेचं 1 ते 8 ओव्या म्हणून आपल्याला मेन म्हणजे अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर पवमान सुक्त देखील आपल्याला या दिवशी अभिषेक करताना म्हणायचं आहे. ज्यांना खरंच इच्छा आहे ना, म्हणजे खरंच मेन म्हणजे प्रत्येक प्रांतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवांना मानत असतात बघा. जिथं खरंच म्हणजे प्रभू श्रीरामांना मानतात ना तिथं या दिवशी खरं तर त्यांच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात सेवा उत्सव म्हणजे केला जातो बघा ह्या गोष्टीचा म्हणजे सॉरी प्रभू श्रीरामांचा. तर बघा नक्की करण्याचा सेवा प्रयत्न करा या दिवशी. आणि बघा खरं तर ज्या घरात मेन म्हणजे रामरक्षेचं रोज पठण केलं जातं ना त्या घरात खरं तर कोणतीच म्हणजे बाधित व्यक्ती असेल तुमच्या घरात किंवा एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तरी सुद्धा त्यांना खरंच फरक पडतो. एवढी रामरक्षामध्ये प्रभावशाली सेवा आहे ही मेन म्हणजे. तर नक्कीच प्रयत्न करा करण्याचा. आणि बघा
या दिवशी खरं तर प्रभू श्रीरामांचा 12:39 जेव्हा जन्मोत्सव होतो, तर त्यानंतरनं जेव्हा आपण सेवा करतो, धूपदीप दाखवतो, त्याच्यानंतरनं आपल्याला प्रभू श्रीरामांना मेन म्हणजे 2 नैवेद्य खरंच खूप आवडीचे आहेत, तर ते आपल्याला दाखवायचे आहेत. मेन म्हणजे रवा म्हणजे आपल्याला गऱ्याचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही कोणतीही खीर प्रभू श्रीरामांना दाखवायची आहे. तर बघा तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता, शेवयाची किंवा रव्याची देखील तुम्ही खीर बनवून प्रभू श्रीरामांना नैवेद्य दाखवू शकता किंवा बघा तुम्हाला एक सांगायचं आहे, फक्त नैवेद्य दाखवताना त्यावरती तुळशीपत्र ठेवूनच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर बघा जर तुमच्याकडं कोणतीच मूर्ती नसेल तर आपल्याला बघा प्रत्येकाच्या घरात तरी बाळकृष्णाची मूर्ती असते, तर त्या बाळकृष्णाची मूर्ती देखील तुम्ही या दिवशी अभिषेक करू शकता. जर तुमच्याकडे विष्णूची मूर्ती नसेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल, तरी सुद्धा तुम्ही या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती बघा आपल्याला अभिषेक करायचा आहे हे स्तोत्र म्हणून. त्याच्यानंतर बघा महाराज सुद्धा म्हणतात की मीच राम होतो, मीच कृष्ण होतो, मीच विठ्ठल होतो, म्हणजे महाराज नाही का. जर तुमच्याकडं कोणताच मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा या दिवशी अभिषेक करू शकता बघा. कारण सेवा करण्याला महत्व आहे, आपला भाव म्हणजेच देवापर्यंत पोहोचण्याला महत्व आहे आणि तेवढंच खरं तर म्हणजे देवाला प्रिय असतं बघा आपण जेवढी मनापासून केलेली सेवा. आणि खरंच ह्या दिवशी हे सगळं नैवेद्य वगैरे दाखवायचा. मेन म्हणजे संध्याकाळी आपल्याला या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला आपल्या देवघरासमोर किंवा बाहेर उंबऱ्यावरती आपल्याला 9 दिवे प्रज्वलित करायचे आहेत बघा. तुम्ही पंत देखील लावू शकता, कारण असं म्हणतात प्रभू श्रीराम देखील म्हणत असतात, म्हणजे बघा कोणत्याही बघा अंधकार आला किंवा कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून बाहेर पडायचं असतं. त्याच्यामुळे हे खरं तर प्रभू श्रीरामांची शिकवण आहे. त्याच्यामुळे बघा त्यांनाच हे करून आपल्याला या दिवशी रामनवमीच्या दिवशी खरं तर आपल्याला 9 दिवे प्रज्वलित करायचे असतात बघा. कारण आपल्या ह्या आयुष्यात जे काही संकट अडचणी आहेत किंवा जे काही अंधकार चालू आहे तर त्यातून आपल्यालाही उजेडात म्हणजे एक तेज आपल्या आयुष्यावरती यावं, त्यासाठी आपल्याला म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला या दिवशी खरं तर ही सेवा करायची असते. तर नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा बघा. या दिवशी रामरक्षा ही सिद्ध होत असते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्ही रोज तुमच्या घरात एक वेळेस जरी रामरक्षा म्हटली तरी बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे. कारण रामरक्षेच्या फलश्रुतीमध्ये खरं तर खूप म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाबद्दल माहिती दिलेली आहे आणि तसंच आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो. आपल्या नाक तोंड डोळ्यापासून प्रत्येक म्हणजे हातपायापासून प्रत्येक अवयवापासून आपण प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो की जे काही आहे म्हणजे आपलं शरीर हेच आपली संपत्ती असते आणि त्याच्यासाठीच आपण प्रभू श्रीरामांना ही प्रार्थना करत असतो बघा. त्याच्यामुळे बघा ज्यांच्या घरात खरंच एखादी व्यक्ती खरंच म्हणजे आजारी पडत असेल आणि त्यांना जर तुम्ही किंवा एखाद्या व्यक्तीला काही दुखणं असेल तर त्या दुखण्यावरती सुद्धा तुम्ही हात ठेवून जर रामरक्षा म्हणत असाल तर खरंच खूप म्हणजे खूप तुम्हाला फरक जाणवेल. एवढी प्रभावशाली ही सेवा आहे, नक्की करण्याचा प्रयत्न करा. आणि खरंच ज्या वर्किंग महिला आहेत त्यांना खरं तर संध्याकाळी उशीर होत असेल तर तुम्ही आल्यानंतर देखील ही सेवा एकदा तरी करा, रामरक्षा पठण करा किंवा 9 दिवे लावा. आपल्याला या दिवशी नैवेद्य देखील दाखवायचा आहे तर नैवेद्य देखील दाखवा बघा. खरं तर प्रत्येक सण उत्सव हे काहीतरी आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी खरं तर आलेले असतात, उत्साह घेऊन आलेले असतात. त्याच्यामुळे नक्की करण्याचा प्रयत्न करा बघा. नक्कीच तुम्हाला देखील म्हणजे रामरक्षा पठण केल्याने नक्कीच तुमच्या घरात देखील खूप सारा बदल तुमच्या म्हणजे तुम्हाला जाणून येईल बघा. त्याच्यामुळे नक्कीच हे सेवा करण्याचा प्रयत्न करा. आजच्या पुरतं एवढंच. तर झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.